त्यानंतर पुढील सत्कारासाठी मी मंचावर आमंत्रित करतो नंदेश उमप यार. मी हे पत्र घेऊन आलो आहे माझ्या प्रिय मित्रासाठी, म्हणजे आमच्या तुषारसाठी. तुषार ये, चाहत्यानं पत्र लिहिलं आहे तुझ्यासाठी. कॉमेडी स्किटमध्ये जसं निवेदाचं टायमिंग, या विनोदाचं टायमिंग जसं अचूक लागतं, तेवढंच महत्त्वाचं असतं त्या पंचसोबत वाजणाऱ्या पार्श्वसंगीताचं. ढोलकीवर पडणारी एखादी हलकीशी पण अचूक थाप त्या विनोदाचं वजन अजून जास्त वाढवते. विनोदाचं हेच वजन वाढवण्याचं काम तू चला हवा येऊ द्याच्या पहिल्या भागापासून नित्य नियमाने करतोयस. कलाकारांच्या ॲक्शन रिॲक्शन इतकंच महत्त्वाचं काम तुझं संगीत करून जातं, ज्यामुळे कार्यक्रमाचा सूर योग्य दिशेने चाललाय हे लक्षात येतं. तुझ्या याच कामामुळे तू आणि तुझा बँड या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग बनला आहात. यासोबतच तुझ्यात एक हौशी अभिनेता सुद्धा दडलेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही या प्रायोगिक तत्वावर तू अधूनमधून अभिनय करताना आम्हाला दिसतोस. पण खरं सांगू मित्रा, तू तिथेही स्वतःची छाप सोडून जातोस. म्हणूनच तर या मंचावर आगरी दुनियादारीमध्ये साकारलेला दिग्या असो की फॅन्ड्रीच्या स्किटमधला पिर्या, या सर्वांच्याच लक्षात तू राहतेस. स्किटमध्ये वाजणाऱ्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्येही विविध प्रयोग करण्याची तुझी ही हतोटी निराळीच. बॅकग्राऊंड सोबतच जेव्हा या मंचावर एखादा सांगीतिक भाग येतो तेव्हा तुझ्या बँडचा तालही तेवढाच सुमधुर असतो. तुझ्या बँडमधील हा गोडवा असाच टिकून राहो आणि तो प्रेक्षकांना अविरतपणे असाच आनंद देत राहो मित्रा. बस जिते रहो, गाते रहो, बजाते रहो, एवढीच शुभेच्छा. तुझाच मित्र. आणि आता पुढचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो संकर्षण कराडे यांना. सगळ्या मान्यवर कलाकारांचं प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि खूप शुभेच्छा. माझा परम मित्र निलेश साबळे, झी मराठीचे खूप उपकार की त्यांनी मला तुझ्याविषयी हे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. माझं भाग्य. माईची कटकट साबळ्या. प्रिय डॉक्टर निलेश, नमस्कार निलेश, कसा आहेस? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसतोयस ना? हसायलाच पाहिजे. चकित होऊ नकोस, मला माहिती आहे की या वाक्याचा कॉपीराईट फक्त तुझ्याकडे, पण म्हटलं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना एवढ्या आपुलकीने तू हा प्रश्न विचारतोस, मग आज मी विचारावा म्हणून विचारला. आणि मला माहिती आहे की याचं उत्तर होय, मी हसतोय असंच असेल, अगदी इथल्या करोडो प्रेक्षकांप्रमाणे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं आपण नेहमी वाचतो, ऐकतो. अनेक तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा हेच सांगतात, पण तुझ्यासारखा डॉक्टर मात्र हे म्हणणं प्रत्यक्षात उतरवतो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे.
हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.